Hello my dear students, welcome all of you. लास्ट लेक्चर मध्ये आपण कन्साइनमेंट अकाउंट हा नवीन टॉपिक सुरू केला होता. कन्साइनमेंट अकाउंटचं इंट्रोडक्शन लेक्चर तुम्ही नीट नक्कीच पाहिलं असेल. सो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ कन्साइनमेंट अकाउंट. सो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रॉब्लेम नंबर 1. First step, while solving the problem, read the problem carefully. First of all, you have to identify who is our consignor and who is our consigned. So, the Mumbai Indian consigned to their Kolkata agent, Kolkata Riders, 10,000 worth of goods. From after reading first line, it is clear that Mumbai Indian consign means what? Send, transfer. So Mumbai Indian is our consigner. So माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही मेन्शन करा तुमच्या नोट्स मध्ये मुंबई इंडियन consign means send. So Mumbai Indian is our consigner to their Kolkata agent, Kolkata Riders. So agent, consignee is an agent. आपण इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये शिकलोय. So it is clear that Kolkata Riders is our consignee. So पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला consigner कोण असणार आहे आणि consignee कोण असणार आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. सो आपल्याला कळालं मुंबई इंडियन हा कन्सायनर आहे. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये पेन्सिलने लिहून घ्या. कोलकाता रायडर हा कन्सायनी आहे. किती अमाऊंटचे गुड्स पाठवले आहेत? 10,000 चे गुड्स पाठवलेले आहेत. ड्रॉइंग अ बिल ऑफ एक्सचेंज ऑन कलकत्ता फॉर द अमाऊंट. सो बघा कन्सायनरनी 10,000 चे जे काही गुड्स आहेत ते एजंटला पाठवले. आता 10,000 चे गुड्स पाठवलेत. उद्या जर कन्सायनीने आपल्याला 10,000 चे गुड्स विकल्यानंतर जी काय अमाऊंट त्याच्याकडे आली ती त्यांनी परत नाही केली तर, अशी जर आपल्याला भीती वाटत असेल तर आपण काय करतो? बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ करतो. सो इकडे सुद्धा बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर दे पे फ्रेट अँड इन्शुरन्स ऑन कन्साइनमेंट अमाउंटिंग टू 650. आता गुड्स कोणी ट्रान्सफर केले आहेत? कन्सायनर मुंबई इंडियनने. 10,000 चे गुड्स आहेत. सो ऑब्वियसली फ्रेट अँड इन्शुरन्स चार्जेस इज पेड बाय कन्सायनर. सो हे कन्सायनर एक्सपेन्सेस आहेत 650. द गुड्स वेर रिसिव्हिंग कलकत्ता अँड इन ड्यू कोर्स द अकाउंट सेल्स वॉज रिसिव्ड ॲज फॉलो. सो तुम्हाला मी इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलेलं व्हॉट अकाउंट सेल मीन्स. जेव्हा कन्सायनी गुड सेल करतो, किती गुड सेल केले, किती अमाऊंटला सेल केले, त्याचे एक्सपेन्सेस किती आहेत, त्याचं स्वतःचं कमिशन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये ज्या स्टेटमेंट मध्ये असतात त्याला अकाउंट सेल्स म्हणतात. सो इथे अकाउंट सेल आलं याचा अर्थ कन्सायनी गुड सेल केलेले आहेत. अकाउंट सेल्स ऑफ 200 बेल्स ऑफ गुड्स फ्रॉम मुंबई इंडियन. सो बघा इथे त्यांनी क्लिअरली दिलाय 200 बेल्स ऑफ गुड्स सोल्ड ॲट 14,000. सो आपला जो कन्सायनी आहे कोलकाता रायडर त्याने 200 बेल्स सोल्ड केलेले आहेत 14,000 ला. सो ही आपली सेलची एंट्री असणार आहे. त्यानंतर त्याच्यातून त्यांनी कन्सायनीचे एक्सपेन्सेस लेस केलेत. बघा कोणते कोणते एक्सपेन्सेस त्यांनी लेस केलेले आहेत तुम्ही बघू शकता. डिलिव्हरी चार्जेस, गोडाऊन रेंट, इन्शुरन्स, सन्ड्री चार्जेस, कमिशन, ऑल दीज आर कन्सायनी एक्सपेन्सेस. सो हे कन्सायनीचे एक्सपेन्सेस आहेत, पण हे कन्साइनमेंट साठी केलेले एक्सपेन्सेस आहे. आपण काय शिकतोय? कन्साइनमेंट अकाउंट ना. सो विदाउट दॅट एक्सपेन्सेस कन्सायनीला सेल करणं पॉसिबल होणार आहे का? ऑब्विसली नाही. सो हे कन्साइनमेंट साठी केलेले एक्सपेन्सेस आहे. सो ते सुद्धा आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. सो एक्सपेन्सेसची टोटल आहे 1368. सो 14,000 ला सेल केले, त्यातून 1368 मायनस केले. बघा कमिशन पण आहे 700. सो आता कन्सायनीकडे कॅश किती राहिली? 12,620. किती राहिले? 12,620. त्यापैकी 10,000चा त्याने बिल ऍक्सेप्ट केलेला आहे.
बरोबर ना. आपल्याला सुरुवातीला सांगितलं बघा 10,000 चा बिल ऍक्सेप्ट केलाय, ड्रॉइंग अ बिल ऑफ एक्सचेंज 10,000. सो आता तो किती बॅलन्स पेड करणार, 2632. सो हे जे 2632 आहे याला आपण बोलणार रेमिटन्स बॅलन्स. सो at the end 2632 are remains in the hands of consignee. So at the end consigneeला हे रेमिटन्स करावे लागणार टू consigner मुंबई इंडियन. Enter these particulars in the ledger of consigner. So लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं आपला consigner आहे मुंबई इंडियन. In the books of consigner we have to prepare 3 ledger account. First one is consignment account. So consignment account is similar to trading account. हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. कन्साइनमेंट अकाउंट इज सिमिलर टू ट्रेडिंग अकाउंट ओनली. सो ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिटला ओपनिंग स्टॉक असतो, परचेस असतो, क्रेडिटला सेल असतो, क्लोजिंग स्टॉक असतो. त्याचप्रमाणे कन्साइनमेंट अकाउंट मध्ये सुद्धा एंट्रा येतात. सो तुमच्या माहितीसाठी कन्साइनमेंट अकाउंट इज सिमिलर टू ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर कन्साइनी अकाउंट. सो कोलकाता रायडर इज अवर कन्साइनी. सो आपल्याला कोलकाता रायडर अकाउंट बनवायचं आहे इन द बुक्स ऑफ मुंबई इंडियन. म्हणजे कन्सायनरच्या बुक मध्ये कन्साइनमेंट अकाउंट पहिलं बनवायचं असतं, त्यानंतर कन्साइनी अकाउंट बनवायचं असतं आणि ऍट द एंड गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट बनवायचं असतं. त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, हे जे काही गुड्स आपण ट्रान्सफर करतो त्याच्याही 2 मेथड आहेत ब्रांच अकाउंट प्रमाणे. जसं ब्रांच अकाउंट मध्ये होतं बघा ऍट कॉस्ट आणि ऍट इनव्हॉइस प्राइस, तसं इकडे पण आहे. कन्सायनर सेंड गुड्स टू द कन्साइनी आयदर ऍट कॉस्ट प्राइस और आयदर ऍट इनव्हॉइस प्राइस. सो हा जो प्रॉब्लेम आहे ना हा सेम कॉस्ट प्राइस वाला प्रॉब्लेम आहे. इनव्हॉइस प्राइस वाला प्रॉब्लेम असेल तर काय करायचं, लाईक ब्रांच अकाउंट सेम कन्सेप्ट ऍप्लिकेबल करायची. प्रॉफिट एलिमेंट मायनस करायचा, अपोजिट साइडला दाखवायचा, त्याला लोडिंग म्हणतात. सो ते इनव्हॉइस प्राइस वाला प्रॉब्लेम आपण नंतर बघणार, सध्या टेन्शन घेऊ नका. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे, हा जो आपण प्रॉब्लेम नंबर 1 सॉल्व्ह करतोय मुंबई इंडियन्स, हा प्रॉब्लेम ट्रान्सफर ऑफ गुड्स केल्यात ऍट कॉस्ट वाला आहे, कारण ह्याच्यामध्ये कुठलेही प्रॉफिटचे वगैरे पर्सेंटेज दिलेले नाहीये. सो इन द बुक्स ऑफ मुंबई इंडियन वी हॅव टू प्रिपेअर कन्साइनमेंट अकाउंट. कन्साइनी मीन्स कोलकाता रायडर अकाउंट and at the end goods sent on consignment account. Next, showing final profit or loss on the consignment. ते तर आपल्याला कळेलच. शो द कन्सायनर अकाउंट इन द बुक्स ऑफ कन्साइनी. त्यानंतर तुम्ही कन्साइनी म्हणजे कोलकाताच्या बुक मध्ये, कन्साइनी कोण आहे, कोलकाता. सो इन द बुक्स ऑफ कन्साइनी मीन्स कोलकाता रायडर यू हॅव टू प्रिपेअर कन्सायनर अकाउंट. कन्सायनर मीन्स who is our consigner, Mumbai Indian. So in the books of Kolkata Rider we have to prepare Mumbai Indians account. So अशा पद्धतीने तुम्हाला एक्झामला प्रॉब्लेम येऊ शकतो. चला आता तुम्ही डोळ्यासमोर नोट्स ठेवा, माझ्याजवळ नोट्स आहेत. सो आपण 1 बाय 1 एंट्री पास करूया. सो पहिली एंट्री ऑब्विसली असणार आहे 10,000 चे गुड्स ट्रान्सफर केले, बरोबर ना. सो हीच आपली पहिली एंट्री असणार, 10,000 चे गुड्स ट्रान्सफर. सो गुड्स ट्रान्सफर केले म्हणजेच परचेस समजायचं. काय समजायचं, गुड्स ट्रान्सफर केलं म्हणजेच परचेस. सो कन्साइनमेंट अकाउंटला जसं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेस लिहितो तसंच कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट. सो कितीचे गुड्स पाठवले, 10,000 चे गुड्स पाठवले. सो राईट डाऊन 10,000 इन अमाऊंट कॉलम. ह्याचा सेकंड इफेक्ट येणार गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंटच्या क्रेडिटला. सो राईट डाऊन ऑन क्रेडिट साइड बाय कन्साइनमेंट अकाउंट. सो फार इझी आहे. ज्यांच्या ब्रांच अकाउंट मध्ये सुद्धा लेजर अकाउंट मध्ये होतं, सो तिकडे ज्या ज्या स्टुडंटच्या लेजर अकाउंटचा कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांना इथे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. सो बघा ट्रान्सफर ऑफ गुड्सची एंट्री काय येणार, टू कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट. दुसरा इफेक्ट येणार गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंटच्या क्रेडिटला बाय कन्साइनमेंट अकाउंट 10,000. सो लक्षात घ्या ह्या प्रॉब्लेम मध्ये काही ओपनिंग स्टॉक दिलेला नाहीये, त्यामुळे ओपनिंग स्टॉक नाहीये. जर ओपनिंग स्टॉक असता तर तो आपण डेबिटला रेकॉर्ड केलेला असता.
गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट म्हणजेच तुम्ही इथे लक्षात घ्यायचंय परचेस. हे मी तुम्हाला आयडिया का देतोय तर तुम्हाला सोपं जावं म्हणून. त्याच्यानंतर ड्रॉइंग अ बिल ऑफ एक्सचेंज ऑन कलकत्ता. बरोबर. सो कोलकाता रायडर वरती बिल आपण ड्रॉ केलाय. सो इन दॅट कन्सेप्ट मुंबई इंडियन इज act as a drawer and कोलकाता रायडर इज ड्रॉवी. बरोबर ना. सो ड्रॉवर आता आपण कोणाच्या बुक मध्ये एंट्री पास करतोय? मुंबई इंडियन. सो मुंबई इंडियनच्या बुक मध्ये आपण लिहिताना नेहमी काय लिहिणार? बिल रिसिवेबल का बिल पेबल. तुम्हाला 12th ला झालंय बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक मध्ये. ड्रॉवरच्या बुक मध्ये आपण बिल्स रिसिवेबल लिहितो आणि ड्रॉवीच्या बुक मध्ये बिल्स पेबल लिहितो. सो हे मुंबई इंडियन आपला कन्सायनर आहे. सो आपल्याला बिल रिसिवेबल लिहावं लागणार. सो बघा ड्रॉवर कडे बिल आलाय म्हणजेच बिल कोणी दिला असणार? ऑब्विसली ड्रॉवीनी. ड्रॉवी म्हणजेच कोण? कलकत्ता रायडर. सो क्रेडिट वॉट गोज आउट बाय. सो इथे क्रेडिटला द्यायचं पण इथे लिहिताना येणार बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट. आता बिल रिसिवेबलच आपण का लिहिलं? कारण इन द बुक्स ऑफ आहे ड्रॉवर, त्यामुळे बिल रिसिवेबल लिहावं लागणार. सो हा जो काही बिल आहे ह्यालाच आपण म्हणणार ऍडव्हान्स. सो सिक्युरिटी पर्पज उद्या जर कन्साइनीने पैसे नाही दिले तर काय करणार? सो ऍटलीस्ट आपल्याकडे 10,000चं बिल आहे. सो हा काय असणार? ऍडव्हान्स. लक्षात घ्या. सो याचा दुसरा इफेक्ट जाणार बिल रिसिवेबलच्या डेबिटला, पण ते अकाउंट आपण केलेलं नाहीये. सो दुसरा इफेक्ट सोडून द्या. सो हे झालं ऍडव्हान्स. नेक्स्ट they pay freight and insurance on the consignment amounting to 650. सो हे कन्सायनरचे एक्सपेन्सेस आहेत. त्यांनी कशासाठी केले आहेत? कन्साइनमेंट साठी. सो कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला यायला पाहिजे. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो इन द बुक्स ऑफ मुंबई इंडियन कन्सायनरचं नाव येत नाही. कन्सायनरनी एक्सपेन्सेस केले आहेत ना. सो कन्सायनरच्या बुक मध्ये कन्सायनरचं नाव येत नाही. सो त्यांनी काय केलंय बाबा? त्यांनी एक्सपेन्सेस पेड केले. सो इथे आपल्याला काय लावावं लागणार? बाय कॅश अँड बँक. सो कुठे काय लिहायचं असतं ना तेच इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. आणि इथे ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहायचं एक्सपेन्सेस. कुठले एक्सपेन्सेस आहेत तेही तुम्ही लिहिले तरी चालतील. काय दिलंय रे आपल्याला त्यांनी? फ्रेट अँड इन्शुरन्स. बरोबर ना. सो हे लिहिलं तरी तुम्ही चालेल. फ्रेट अँड इन्शुरन्स. फक्त एवढं लक्षात घ्या कन्सायनरच्या बुक मध्ये कन्सायनरचं नाव येत नाही, त्यामुळे आपल्याला कॅश अँड बँक लिहावं लागतं. हे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. सो हे जे एक्सपेन्सेस आहेत ते कन्सायनरनी केलेले आहेत. सो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अमाऊंट आहे 650. आता ह्याचा दुसरा इफेक्ट जाणार कॅश अँड बँकच्या क्रेडिटला. बरोबर ना. एक्सपेन्सेस पेड केले आहेत पण कॅश अँड बँक केलंय का आपण? नाही. सो दुसरा इफेक्ट इग्नोर करा. नेक्स्ट. चला इथपर्यंत आपलं झालंय. द गुड्स वर रिसीव्ह इन कोलकाता अँड इन ड्यू कोर्स द अकाउंट सेल वॉज रिसीव्ह. जस्ट इन्फॉर्मेशन. सो आता बघा 200 बेल्स ऑफ गुड्स सोल्ड ॲट 14,000. सो हे सोल्ड कोणी केलंय? कन्साइननी. ट्रेडिंग अकाउंट मध्ये सेल कुठे येतं? क्रेडिट साईडला. सो इथे पण क्रेडिटला येणार बाय. पण मला सांगा सेल कोणी केलंय? कन्साइनी. सो इथे आपल्याला लिहावं लागणार कन्साइनीचं नाव. कन्साइनीचं नाव लिहू शकतो ना आपण? हो लिहू शकतो. इन द बुक्स ऑफ कन्सायनर आहे. सो कन्साइनीचं नाव येणार. सो बाय कोलकाता रायडर अकाउंट ब्रॅकेट मध्ये येणार सेल्स. सो सेलची अमाऊंट आहे 14,000. सो राईट डाऊन 14,000. वी ऑलरेडी प्रिपेअर कोलकाता रायडर अकाउंट. सो याचा जो कोलकाता रायडर कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट गेलाय त्याचा दुसरा इफेक्ट येणार कोलकाता रायडरच्या डेबिटला टू कन्साइनमेंट अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लिहायचं सेल. लक्षात घ्या जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहायचं आहे. सो 14,000 आले डेबिटला. त्याच्यानंतर कन्साइनी एक्सपेन्सेस लेस केलेत. बघा हे 14,000 झाले. आता कन्साइनी एक्सपेन्सेस. कन्साइनी म्हणजे कोलकाता रायडरने एक्सपेन्सेस केले. डिलिव्हरी चार्जेस, गोडाऊन रेंट, इन्शुरन्स, सन्ड्री चार्जेस आणि कमिशन.
सो हे सगळे एक्सपेन्सेस आहेत. इथे नेहमी लक्षात घ्या, हे जे एक्सपेन्सेस आहेत ते वेगळे दाखवायचे. मी वेगळ्या कलरने हायलाइट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि हे जे कमिशन आहे ते कमिशन वेगळं दाखवायचं, लक्षात घ्या. कमिशन नेहमी वेगळं दाखवायचं. सो पहिल्यांदा आपण हे बाकीचे एक्सपेन्सेस दाखवूया. आता पुन्हा तीच कन्सेप्ट, कन्साइनीने जरी एक्सपेन्सेस केले असतील तरी कन्साइनीने एक्सपेन्सेस कशासाठी केले आहेत? कन्साइनमेंटसाठी. सो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो डेबिटला इफेक्ट गेलाच पाहिजे. मी रूल बोलतोय ते डोक्यात घ्या, डेबिट द एक्सपेन्स लॉसेस. पण आता इथे कॅश अँड बँक लिहिणार का? अरे मगाशी कॅश अँड बँक लिहिलेलं कारण मुंबई इंडियनच्या बुकमध्ये मुंबई इंडियनचं नाव येत नाही, पण मुंबई इंडियनच्या बुकमध्ये कोलकाताचं नाव येऊ शकतं ना. कन्साइनीचे एक्सपेन्सेस आहेत, सो कन्साइनीचं नाव लिहा. सो टू कोलकाता रायडर्स अकाउंट. कुठले कुठले आहेत बघा. पहिला तर दिलाय त्यांनी डिलिव्हरी चार्जेस. सो हेच सगळे एक्सपेन्सेस डेबिटला येणार ना. डिलिव्हरी चार्जेस, त्यानंतर गोडाऊन रेंट, त्याच्यानंतर इन्शुरन्स, त्याच्यानंतर सन्ड्री चार्जेस. So all these are expenses which is done by consignee for the purpose of consignment. So consignee केलेले आहेत, बरोबर. कशासाठी? कन्साइनमेंट साठी. so याचा इफेक्ट डेबिटला आलाच पाहिजे. तो प्रॉब्लेम मध्ये बघा डिलिव्हरी चार्जेस किती आहेत? 500. सो तुम्ही इथे इनर कॉलम जरी केला असेल तरी चालेल, बरंच आहे. नसेल आता इनर कॉलम केला तर आतल्या साईडला लिहून टाका. त्याच्यानंतर गोडाऊन रेंट आहे 70. त्याच्यानंतर इन्शुरन्स आहे 80. सन्ड्री चार्जेस आहे 18. सो या सगळ्या एक्सपेन्सेसची जर तुम्ही टोटल घेतलात तर कन्साइनी जो आहे आपला त्याने टोटल एक्सपेन्सेस किती केले? टोटल घ्या 500 प्लस 70 प्लस 80 प्लस 18 668. बरोबर, 668. सो रूल क्लिअर आहे सगळ्यांना, पुढे जाऊ शकतो. काय मी तुम्हाला रूल सांगितलाय? डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो हे कन्साइनीचे एक्सपेन्सेस आहेत. सो कन्साइनीचं नाव येणार, दुसरा इफेक्ट येणार कोलकाता रायडर, ते डेबिट झालाय ना. सो दुसरा इफेक्ट कोलकाता रायडर्सच्या क्रेडिटला बाय कन्साइनमेंट अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लिहायचा एक्सपेन्सेस. आता इथे परत सेपरेट दाखवायची गरज नाही, डायरेक्ट मी हे 668 डायरेक्टली टोटल अमाऊंट आपण दाखवू शकतो. इथे आपण दाखवलंय डिटेल मध्ये. चला पुढे. सो बघा, जे आपण अकाउंट प्रिपेअर केले आहेत ना त्याचे 2 इफेक्ट द्यायचे. जे अकाउंट नाही केले आहेत त्याचे 2 इफेक्ट नाही द्यायचे. चला इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला नक्की. पुढे कमिशन इज ऑल्सो एक्सपेन्सेस फॉर अस, बरोबर. आणि हे एक्सपेन्सेस ऑब्विसली कमिशन आपण कोणाला देणार आहे? कोलकाता रायडरलाच देणार आहे. सो कोलकाता रायडर अकाउंटच देणार. इथे पुन्हा आपण समोरच्याला कमिशन देतोय म्हणजे तो आपल्यासाठी काय असणार आहे? एक्सपेन्सेसच असणार आहे, लक्षात घ्या. सो कन्फ्युज व्हायची गरज नाही. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कुणाला आपण कमिशन देतोय? कोलकाता रायडर कन्साइनीला. सो त्याचं नाव येणार. आणि कमिशनची अमाऊंट तुम्ही बघू शकता किती आहे? 700. सो इथे येणार 700. डेबिट द एक्सपेन्स लॉसेस. दुसरा याचा इफेक्ट येणार कोलकाता रायडरच्या क्रेडिट साइडला बाय कन्साइनमेंट. बाय कन्साइनमेंट अकाउंट.
ब्रॅकेट मध्ये लिहायचं कमिशन. सो जे काय ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्हाला ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे 700. सो रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंटला लगेच दुसरा इफेक्ट तुम्ही द्यायला पाहिजे. चला, सो हे 700 झालं. मग 1368 टोटल, 12632 राहिले. 10,000 ऑलरेडी आपण क्रेडिटला दाखवलेत बघा. हे बघा 10,000. मग आता काय रेट 2632 हे काय असणार आहे रेमिटन्स. सो तुम्ही टॅली केलं की तुमच्या लक्षात येईल बघा. टोटल 14,000 होते बरोबर ना. 14,000 टोटल 14,000 होते बरोबर. त्याच्यातून 10,000 ऍडव्हान्स लेस झाला, 668 एक्सपेन्सेस लेस झाले, 700 कमिशन लेस झालं. मग बॅलन्स आता जे उरले ते बरोबर येणार बघा 2632 जे आपल्याला इथे रेमिटन्स दिलं होतं बघा 2632. सो हे जे रेमिटन्स दिलं होतं ना तेवढंच आलं पाहिजे. येते की नाही तेवढंच 2632 आपला बॅलन्स बोलू शकता तुम्ही. सो हे आपण काय करणार, हे स्वतःकडे ठेवणार का नाही. बाय कोणाला रेमिटन्स करणार, बाय कॅश अँड बँक कन्सर्नरला. सो रेमिटन्सची एंट्री आलीच पाहिजे कंपल्सरी. सो ऍट द एंड जो काही बॅलन्स असणार तो आपल्याला कन्सायनरला पाठवावा लागतो बरोबर. सो हे अकाउंट इथे टॅली झालं. आपण गुड्स टोटल कुठे पाठवले, कितीचे पाठवले 10,000चे. सो हे कन्साइनमेंट अकाउंट टॅली करायचं. 10,000 क्रेडिट आहे, 10,000 डेबिट पर. सो हा जो काय बॅलन्स आहे 10,000चा, जसं आपण तुम्हाला आठवत असेल तर बघा गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट, गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट, त्याचा बॅलन्स जसा ट्रेडिंग अकाउंटला जातो तसा इथे सुद्धा सेम कन्सेप्ट आहे. गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंटचा बॅलन्स सुद्धा कुठे जातो, ट्रेडिंग अकाउंटलाच जातो, लक्षात ठेवा. सो नॉर्मली ब्रांच अकाउंट मध्ये जे आपण केलं आहे तिकडे तुमच्या लेजर अकाउंटच्या कन्सेप्ट ऑब्विसली क्लिअर झाले आहेत, तेच तुम्हाला इथेही करायचं आहे. सो लक्षात ठेवा तुम्ही ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला येईल गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंटचा बॅलन्स कुठे जातो, तर तुम्ही काय बोलणार कुठे जातो रे, ट्रेडिंग अकाउंट मध्ये जातो, असं तुमचा आन्सर असणार. सो चला हे दोन अकाउंट टॅली झाले. आता उरला प्रश्न कन्साइनमेंटला. सो कन्साइनमेंट टॅली करा. डेबिटला बॅलन्स आला म्हणजे प्रॉफिट, क्रेडिटला आला म्हणजे लॉस. आला का लक्षात. सो सिंपल कन्सेप्ट आहे बघा. पुढे बॅलन्स येतोय, क्रेडिट साइड हेलियर दिसते. सो क्रेडिट साइड 14,000. सो इथेही पाहिजे 14,000. सो तुम्ही डेबिटच्या सगळ्या अमाऊंट मायनस करा. जो काय बॅलन्स येणार तो आपण पाठवणार प्रॉफिट और लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहायचं प्रॉफिट. हा जर बॅलन्स क्रेडिट साइडला आला असता तर त्याला आपण काय बोललो असतो, लॉस. हे लक्षात घ्या. सो प्रॉफिट झालंय 1982. आले आन्सर. तुम्ही कॅल्सीवरती कॅल्क्युलेशन करा. 14,000 मधून या सगळ्या अमाऊंट लेस करा. सो तुम्हाला भेटणार 1982. सो हा डेबिटला आलाय म्हणजे आपला प्रॉफिट आहे, बॅलन्स. सो जो बॅलन्स आहे तो मी बघा रेड कलरनी दाखवतोय. सो इथे आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे इन द बुक्स ऑफ कन्साइनर. सो इन द बुक्स ऑफ मुंबई इंडियन आपण कन्साइनमेंट अकाउंट केलं. सो बघा इथे कन्साइनीला काय फायदा झाला, कन्साइनीला 700 रुपयाचं कमिशन मिळालं. सो 700 रुपया कन्साइनी कोलकाता रायडरचा फायदा झाला. मुंबई इंडियन कन्साइनरला काय फायदा झाला तर त्याला 1982चा काय झाला रे, प्रॉफिट झाला. हा त्याचा फायदा आहे. इज इट क्लिअर. कोलकाता रायडरचा बॅलन्स आला रेमिटन्स 2632. ते आपल्याला ऑलरेडी हा प्रॉब्लेम मध्ये दिलं पण आहे. नसतं दिलं तर आपण बॅलन्स काढला असता आणि त्याला आपण रेमिटन्स बोललो असतो. सो इझी आहे. सो हे इन द बुक्स ऑफ कन्साइन झालं. आता इन द बुक्स ऑफ आपल्याला काय करायचं आहे रे, कन्साइनी करायचं आहे. इन द बुक्स ऑफ काय करायचं आहे, कन्साइनी. सो इथे आता मेन आहे बघा. मेन म्हणजे टफ असं नाहीये, सोपं आहे. तुम्हाला काय करायचं बघा, तुम्ही इन द बुक्स ऑफ मुंबई इंडियन कोलकाता रायडर अकाउंट बनवले ऑलरेडी. हे बघा हे दिसते तुम्हाला. मग आता तुम्हाला काय करायचंय, इन द बुक्स ऑफ कोलकाता रायडर मुंबई इंडियन अकाउंट बनवायचं आहे. मग तुम्ही काय करायचं, हे जे अकाउंट आहे ना ह्या अकाउंटचं तुम्ही रिव्हर्स करायचं. रिव्हर्स म्हणजे काय,
आता इथे बघा हे सेल्स डेबिटला आलंय, सो कोलकाता रायडरच्या कुठे जाणार, क्रेडिटला जाणार बाय. आणि आता कोलकाता रायडर जेव्हा सेल करणार तेव्हा त्याच्याकडे काय येणार, कॅश. त्यामुळे इथे लिहायचं कॅश अँड बँक अकाउंट. हे रिव्हर्स जे आपण करतो ना तेच मुलांना थोडं कन्फ्युजिंग वाटतं. सो बघा मी तुम्हाला सांगतोय त्यापणे तुम्ही केला तर तुम्हाला नक्की लक्षात राहील. सो बघा कोलकाता रायडर अकाउंटच्या डेबिटला हे कन्साइनमेंट अकाउंट, हे काय रे, सेल आहे. सो इथे कन्साइनमेंट बरोबर आहे, पण जेव्हा कोलकाता रायडर स्वतः मुंबई इंडियन्सचं अकाउंट बनवतो तेव्हा काय बोलणार, मी सेल केलं आणि माझ्याकडे किती कॅश जमा झाली, 14,000. सो इथे बाय कॅश अँड बँक आलं पाहिजे, लक्षात घ्या. सो बघा इथे डेबिट आहे, दिसतात 14,000 डेबिट, ते इथे आपण 14,000 काय केले, क्रेडिट केले. अपोजिट करायचंय, बाकी काही नाही. बघा पुढे कोलकाता रायडरच्या क्रेडिटला आहे बाय बिल रिसिवेबल ऍडव्हान्स 10,000. सो हे क्रेडिटचं इथे काय होणार, डेबिट टू, फक्त इथे काय येणार बिल्स. आपण कोलकाता रायडर म्हणजे ड्रॉवीच्या अकाउंट मध्ये आहे ना, सो बिल्स पेबलचं इथे काय होणार, सॉरी बिल रिसिवेबलचं इथे काय होणार, बिल्स पेबल ब्रॅकेट मध्ये सेम ऍडव्हान्स अमाऊंट आहे 10,000. सो तिथे 10,000 क्रेडिट होते, इथे डेबिट झाले. इकडे रिसिवेबल होतं, ते इथे काय होणार, पेबल. मी तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये फॉर्मॅट सुद्धा दिलाय बघा. कन्सायनरच्या बुक मध्ये 3 अकाउंट प्रिपेअर केले जातात, त्याचाही फॉर्मॅट दिलाय. कन्सर्निंगच्या बुक मध्येही जे अकाउंट प्रिपेअर केला त्याचाही फॉर्मॅट दिला. सो तो फॉर्मॅट तुम्ही बघू शकता, त्याप्रमाणे सगळं चाललेलं आहे. त्यानंतर हे एक्सपेन्सेस आहेत 668. आता हे क्रेडिट आहेत, सो इथे काय होणार, 668 डेबिट होणार. पण हे एक्सपेन्सेस स्वतः कन्सायनीने केलेले आहेत, सो कन्सायनीने ते पेड केलेले असणार आहेत. सो कन्सायनीने पेड केले म्हणजे कन्सायनीकडून कॅश गेली. सो इथे काय येणार, कॅश अँड बँक अकाउंट आणि ब्रॅकेट मध्ये मित्रांनो येणार एक्सपेन्सेस 668. त्यानंतर 700 रुपीज इथे कन्साइनमेंट आहे, कमिशन क्रेडिट साइडला, ते इथे डेबिटला येणार. सो कमिशन तो स्वतः काढून घेतो स्वतःचं कमिशन, सो इथे तुम्ही लिहिणार कमिशन. सो टू कमिशन. सो तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काय डोक्यात ठेवायचंय, कुठे काय लिहायचंय ते तुम्हाला डोक्यात ठेवायचंय. 700. सो बघा इथे जे क्रेडिट होतं कोलकाता रायडर अकाउंटला ते सगळं इथे तुम्हाला डेबिट दिसतंय की नाही. सो अपोजिट करायचं, लक्षात घ्या. कन्साइनमेंट अकाउंट सेल्स ह्याचं काय होतं, कॅश अँड बँक क्रेडिटला. बिल रिसिवेबल क्रेडिटला आहे ऍडव्हान्स, ते डेबिटला येणार बिल्स पेबल ऍडव्हान्स. कन्साइनमेंट एक्सपेन्सेस आहेत 668 क्रेडिटला, ते इथे डेबिटला होणार कॅश अँड बँक. इथे कन्साइनमेंट अकाउंट कमिशन आहे 700 क्रेडिटला, ते इथे कमिशन येणार डेबिटला. सो हे तुम्ही डोक्यात ठेवलात ना तरी भरपूर झालं. आणि तसंही तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे तुमची, सो तुम्हाला काय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचे, फक्त तुम्हाला जनरल नॉलेज असलं पाहिजे की ऍक्च्युअल कन्साइनमेंट अकाउंटचं कॅल्क्युलेशन कसं होतं त्यामुळे. सो इथे बघा बाय कॅश अँड बँक रेमिटन्स क्रेडिटला आलं होतं, सो इथे कॅश अँड बँक रेमिटन्स. कॅश अँड बँकच्या अपोजिट काय रे, कॅश अँड बँक. सो माझ्यासाठी 100 रुपये, हे तुमच्यासाठी पण काय असणार, 100 रुपयेच असणार. फक्त मी बोललो जर क्रेडिट वॉट गोज आउट तर तुम्ही काय बोलणार, डेबिट वॉट कम्स इन. सो बघा इथे कन्साइनी क्रेडिट वॉट गोज आउट, इथे आपण काय बोलणार, कन्सायनरचं अकाउंट आहे, सो डेबिट वॉट कम्स इन. सो त्याच्याकडे जाणार आहोत 2632, बरोबर ना, 2632 रेमिटन्स. सो कॅश अँड बँकला कॅश अँड बँकच बोलणार. सो हे तुम्हाला कोलकाता रायडर अकाउंटचं इथे आपण अपोजिट केलेलं आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे. टॅली सेम 14,000 आणि इथेही असणार आहे 14,000. सो बघा किती इझी आहे. ऍक्च्युली तुम्हाला माइंड अप्लाय करायचंय फक्त इन द बुक्स ऑफ कन्सायनर जे 3 अकाउंट केले आहेत ते. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इन द बुक्स ऑफ कन्सायनी म्हणजे कोलकाता रायडर सध्या फक्त मुंबई इंडियन अकाउंट बनवायचंय, कारण आपण जे काही सेल केलं हे कॅश सेल आहे. तेच समजा पुढे जर आपण क्रेडिट सेल केलं असेल तर आपल्याला डेटर अकाउंट पण बनवावं लागतं. म्हणजे हळूहळू हे अकाउंट्स काय होणार आहेत, वाढणार आहेत. हा सुरुवातीचा प्रॉब्लेम आहे, म्हणून तुम्हाला कॅश बेसिसवरच सेल केलंय. सो जेव्हा कॅश बेसिसवर सेल केलेलं असतं तुम्ही डोक्यात ठेवा, त्यावेळेला फक्त एकच अकाउंट येतं, ते म्हणजे कोलकाता रायडरच्या बुकमध्ये मुंबई इंडियन अकाउंट, म्हणजे कन्सर्नच्या बुकमध्ये कन्सर्न अकाउंट जेव्हा कॅश सेल असतं तेव्हा. पण याच्या पुढे आपण प्रॉब्लेम बघणार, त्याच्यामध्ये कॅश सेलही असणार, क्रेडिट सेलही असणार. सो जेव्हा क्रेडिट सेल असतं तेव्हा वेगळं डेटर अकाउंट बनवावं लागतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागतं, ते नंतर हळूहळू आपण
नक्की बघू. सो इथे अशा पद्धतीने हा जो आपला प्रॉब्लेम नंबर 1 आहे त्याचं सोल्युशन आपलं झालेलं आहे. सो तुम्ही काय करायचं, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. काही डाऊट असेल तर मला विचारा. जनरली डाऊट यायला नको, तुम्हाला सोपं पडावं याच्यासाठी मी ऑलरेडी सांगितलंय कन्साइनमेंट अकाउंट हे सेम असतं लाईक अँड ट्रेडिंग अकाउंट. सो इथे गुड्स एंड ऑन कन्साइनमेंटला तुम्ही नेहमी परचेस ट्रीट करायचं आहे. सो इथे डेबिटला जसं परचेस डेबिटला येतं, गुड्स एंड ऑन कन्साइनमेंट डेबिटला लिहायचं आहे. त्यानंतर सेल क्रेडिटला येतं तर क्रेडिटलाच लिहायचं आहे. फक्त सेल कोण करतो आपल्याला माहिती आहे. सेल ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणावरती टाकली आपण, कन्सायनीवरती. सो कन्सायनीचं नाव आलं पाहिजे कोलकाता रायडर. कन्सायनरचे एक्सपेन्सेस असतील तर कन्सायनरच्या बुकमध्ये कन्सायनरचं नाव येत नाही, त्यामुळे डेबिट द एक्सटर्नल लॉसेस पण इथे लिहिताना कॅश अँड बँक लिहायचं. हे नेहमी फिक्स राहणार इथून पुढे. सो डोक्यात ठेवा, कन्सायनरचा एक्सपेन्स कॅश अँड बँक लिहायचं. कन्सायनीचे एक्सपेन्सेस असतील तर इथे कॅश अँड बँक नाही लिहायचं, इथे कोलकाता रायडर लिहायचं. कारण इन द बुक्स ऑफ मुंबई इंडियन आपण कोलकाता रायडर नाव लिहू शकतो, बरोबर. डेबिट द एक्सटर्नल लॉसेस. त्यानंतर कमिशन नेहमी वेगळं दाखवायचं, जसं इथे मी 700 रुपीज कमिशन वेगळं दाखवलेलं आहे, तुम्ही बघताय स्क्रीनवरती. सो ते सुद्धा आपल्यासाठी एक्सपेन्सेसच असतं. कन्साइनमेंटचा एक्सपेन्सेसच आहे कमिशन देणं. सो डेबिट द एक्सटर्नल लॉसेस. सो हे कोलकाता रायडर इथे डेबिट आहे, इथे डेबिट आहे. सो त्याचा दुसरा इफेक्ट इथे गेला बघा, क्रेडिटला. इथे कोलकाता रायडर क्रेडिट आहे सेल्स, सो इथे डेबिटला आला. सो जस्ट तुम्हाला पोस्टिंग करायची आहे, बाकी काही नाही. सो हे आहे कन्साइनमेंट अकाउंट. होप यू अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स. टुडेज लेक्चर इज ओव्हर. थँक यू. बाय.